नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. संगमनेर तालुक्यातील जनतेनं मागील दिवाळीला आमदार अमोल खताळ यांना विजय करून महायुतीला मोठी भेट दिली होती. यावेळची भेट म्हणून 100% करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, असा संकल्प करा असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या वतीने दीपावली स्नेहमिलन आणि दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी थोर विचारवंत प्रा. S.Z. देशमुख, भाजपचे प्रदेश पदाधिकारी सुनील कर्जतकर, शिवसेनेचे जालिंदर भोर, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ, जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख कपिल पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, शहरप्रमुख आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, शौकत जहांगीरदार, हरीश चकोर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी संगमनेरी मिसळ आणि जिलेबीचा आस्वाद घेतला. तसेच शहर आणि तालुक्यातील 10 ते 12 हजार संगमनेरकरांनी मिसळीचा आस्वाद घेतला.
Betul,
प्रत्येक भागामध्ये
बरोबर सर्वांना लगेच सांगितलं की आम्हाला जे रस्ते गेले ते परत आपल्याला द्यायचे आणि मला खात्री आहे या पद्धतीने प्रत्येक विभागाच्या वतीने संघटनेसाठी निधी आणला सर्वांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून भोजपुरला पाणी मिळत नव्हतं यावर्षी पाऊस दररोज होत होता पण यावर्षी साहेब सगळ्यात आनंद होईल 2 टीएमसीचं मोठं पाणी भोजपुरतून कोरडवाहू पाणी आपण प्रत्येक गावातील मतदार आपल्या मार्गदर्शनाखाली भरून दिले आज कार्यक्रम मनामध्ये पाणी चाललेलं दिसतंय आणि आपल्या आशीर्वादाने सातपूर भागाचा सुद्धा जो पाण्याचा प्रश्न होता ते येणाऱ्या डायरेक्टचा असं सगळा विषय सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मार्गी लागतो नगर विकास खातं तसं बघितलं तर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खातं आहे आणि नगर विकास खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिला निधी संगमनेर नगरपालिकेला 5 कोटी प्राप्त झाला आणि यापुढे गावामध्ये सुद्धा ज्याच्या गोष्टी साहेब संगमनेरला आले होते त्यावेळेस आपण सर्वांकडे मागणी केली होती त्या सगळ्या मागण्या शिंदे साहेबांचं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असं आपले पालकमंत्री पालकमंत्र्यांनी घेतले आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असं यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याच्या विकासाचा मॉडेल येणाऱ्या पुढील काळामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी यशस्वी करून दाखवू परंतु एक आपल्या सगळ्यांना त्या निमित्ताने सांगू इच्छितो का मधल्या कालावधीमध्ये पराभवामुळे भावसालेले काही लोक ज्यांना असं वाटतं की आमचा पराभव कुणीच करू शकत नव्हतं परंतु तुमच्या महिमान जनतेच्या आशीर्वादाने एक सामान्य कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्यांचा पराभव केला तर मधल्या कालावधीमध्ये मला आठवतं त्यांना ईव्हीएममध्ये फरक दिसला ईव्हीएमच्या नावाने त्यांनी आपला केला जिल्हाधिकाऱ्यांना पैसे भरले नंतर त्यांना कळालं की इथं आपली काळ शिजणार नाही आजच्या गोष्टी मागे घेतला आता काय तर राज ठाकरेंना पुढे काढले आणि त्यांना सांगताय त्या संगमनेरमध्ये 1 लाख मताने माझा पराभव झाला या निमित्ताने खरंच सांगेल आपला विजय 10,560 मतांनी झाला त्यावेळेस सोबत तरी तुम्ही आम्ही अपील राहिलो यांच्या बोगस मतदाराबाई यांनी बोगस नोंदवलेल्या मतात प्रत्येक वार्डामध्ये बोगस नोंदवलेले यांच्या बरेचशा बोगस विद्यार्थ्यांच्या आपला विजय हा 50,000च्या पुढे झाला असता परंतु त्यावेळेस आपण आज नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे समोरच्या लोकांनी बोगस मतदान नोंदवलंय ही तुमची आमची जबाबदारी आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने पूर्व थांबून प्रत्येकाने इथं लक्ष देऊन बोगस मतदान होणार नाही आणि त्याची काळजी तुम्हाला आपल्याला घ्यायची त्यामुळं त्यांनी राज्याचे नेते देशाचे नेते समजणाऱ्यांना त्यांना त्यांच्या शुभेच्छा द्या परंतु माझ्या या संगमनेर तालुक्यातील सामान्य जनतेचा माझ्या या मतदाराचा जर तुम्ही अपमान करत असाल तर त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची लायकी आणि त्यांची जागा ही माझी संगमनेरच्या जनता त्यामुळं निवडणुकीमध्ये हार जीत ही सर्व असते आणि हा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणे पराभव सुद्धा स्वीकारायचा असतो पण जर तुम्हाला तो स्वीकारता येत नसेल तर काळजी करू नका अजून फक्त 2 महिन्याचा विषय आहे 2 महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही संगमनेरमध्ये घरी आता जनतेने घरी बसवलं होतं पण थोड्या कालावधीमध्ये संगमनेरमध्ये तुम्हाला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही अशी परिस्थिती तुमची निर्माण होईल त्यामुळं या संगमनेरच्या असेल तालुक्यात असेल रस्त्याचा असेल पाण्याचा असेल देवस्थान विकासाचा असेल या सगळ्याच्या आपण विकासावर मधल्या कालावधीमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाची सुद्धा बैठक झाली संगमनेर शहरामध्ये जे कॉटेज रुग्णालय आहे तिथं महिलांचं व लहान मुलांचं बालकांचं सुद्धा रुग्णालयासाठी जवळच उपलब्ध आहे आपल्या इथे ज्या पद्धतीने एमआयडीसीची आवश्यकता होती बरोबर 40 वर्षाची गोष्ट झाली नाही ती आता होती आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला सुद्धा आज काही ठिकाणी उत्तर द्यावं लागेल आज साधं पत्र कुणीतरी बनवलं आणि सांगतं 10 लाख रुपये निधी दिला परंतु निधी असा पत्र दिलं सोशल मीडियावर टाकलं म्हणून असा निधी मिळत नसतो ही तुमची जबाबदारी आहे टाकण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांना निधी मिळत असतो जे बाकीचे सांगतात मी मागे एकदा सांगितलं होतं असं राष्ट्रीय नाही परंतु जबाबदारी सांगतो आम्हाला टेकावला आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाषाला सुद्धा आपल्याला विकासाच्या बरोबर
शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपलं सरकार नेहमी करतंय. सर्वांच्या सूचनेनुसार आदेशानुसार जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली, पावसामुळे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे झाले. आपल्या संघटनेमध्ये सुद्धा अंदाजे 26,000च्या आसपास शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना सुद्धा कशी मदत मिळत आहे यासाठी सुद्धा प्रयत्न झाले. त्यामुळं आपलं जे सरकार आहे हे सरकार नेहमी शेतकरी असेल, कामगार असेल, तरुण असेल, लाडक्या बहिणी असेल या सगळ्यांच्या पाठीशी नेहमी उभं राहत असतं. अपयश आलं का निवडणूक आयोगावर उपस्थित करायचं आणि मी सांगतोय, जबाबदारी सांगतोय, या विकास आघाडीच्या लोकांना त्यांचा पराभव समोर दिसतोय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभव होणार आहे. त्याच्यामुळे आधीच चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी करून जनतेला समर्पित करण्याचा प्रयत्न करतात. पण संघटनेची जनता सुद्धा आहे आणि ती सुद्धा वाट पाहत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कम उभा राहून येणाऱ्या कालावधीमध्ये संघटनेमध्ये पुन्हा एकदा वापा भरतो. कारण तुमची जबाबदारी तुम्हाला सगळ्या लोकांना केंद्र सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राची देशाची एक व्हिडिओ आंतरराष्ट्रीय पातळीवर उभी झाली आहे. केंद्रामध्ये जर आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे. यापूर्वी तुमची आमची घटना होती. गेल्या काही वर्षाचा तुमचा आमचा संघर्ष होता. संघटनेमध्ये आमदार नाही तो तुमच्या सगळ्या आशीर्वादाने तुमचा भाऊ, तुमचा मुलगा या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळं येणाऱ्या कालावधीत दुसरी ग्रामपंचायत, सोसायटी या सगळ्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना उतरायचं आहे. या निमित्ताने पुन्हा आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन दीपावलीचा प्रकाश आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समाधानाने समृद्धी आणेल अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आज